नमस्कार मैत्रिणींनो, राधाकृष्ण फॅशन डिझायनरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बेलपान चोकर बनवणार आहेत. तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघा. तर हे बेलपान लागतात आपल्याला, हे पर्स लागतात आपल्याला गोल्डन कलरचे, हे बॉल पिन लागतात, हे जम्परिंग लागतात, हा गोंडा लागतो, गेअर वायर लागते ही, आणि खरबुजामणी मी 4 नंबरचे घेतलेले आहेत हे बघा. आणि वायर कट करण्यासाठी प्लायर घेतले आणि नोज राऊंडर. आणि हे बेलपान बघा, असे बेलपान लागतात आपल्याला. आणि हे कुंदन लागतात, छोटे छोटे 3 नंबरचे कुंदन लागतात. आणि हा एक मोठा कुंदन लागतो मध्यभागी टाकण्यासाठी. आपण बेलपान चोकर बनवणार आहे, त्याच्यासाठी ही सामानाची माहिती दिलेली आहे. तर एवढंच सामान लागते आपल्याला. तर बघूया आपण कसं बनवायचं ते. तर 18 22 गेजची वायर पण चालते, परंतु मी गेअर वायर ही घेतलेली आहे. आपण इनविजिबल ज्वेलरी जी बनवतो ना, त्याच्यासाठी लागणारे जे वायर आहे ना, तेच वापरले मी आता. तर मी अगोदर आता या जम्परिंगमध्ये 3 असे पर्स ओढणार आहे गोल्डन कलरचे. आणि हे आपण त्या बेलपानावर असे खाली लावणार आहोत. फार छान दिसतं मग ते. तर हे बघा, आपण याला असं लावून घेऊया. तर हे बघा, असं आपण पॅक करून घेतलेलं आहे. तर आपण हे असं सर्व याला लावून घेऊया. याला आपण असे पल्स टाकलेले आहेत. आता हे एका बाजूचे 6 आणि एका बाजूचे 6 आहेत. तर पूर्ण झालेले आहे ते. तर आपण हे मध्यभागी हा स्टोन टाकणार आहोत. तर याच्यासाठी आपल्याला याला आपण बॉल पिन टाकून हे मोती त्याच्यामध्ये टाकणार. हा मोती रेड कलरचा क्रिस्टल टाकून घेणार आहोत आणि त्याला असं नोज राऊंडरनी तर हे आपण असे 3 बनवले आहेत मध्यभागी टाकण्यासाठी. आता आपण पूर्ण याला गोल्डन असे पर्स टाकलेले आहेत. तर आपण आता हा कुंदन नको टाकायला, कारण की हा छान नाही वाटू राहिला मध्यभागी. आपण हे असंच बनवून घेऊया. तर आपण अगोदर खरबुजामणी आहे हा ओवायचा 0 mm. आणि हा मग नंतर खरबुजामणी ओवायचा. आपण ही गेअर वायरमध्ये आपण डबल घेणार आहोत. तर हे बघा, आता आपण अगोदर सिंगल घेऊन ओवले, तर आपण खाली पण ओवणार आहोत. आणि हे बघा, आपण खरबुजामणी झाल्यानंतर पुन्हा एक बेलपान ओवायचं. आपण परत बेलपान ओवूयात. परत आपण 0 mm एक मोती घ्यायचा आणि एक खरबुजामणी घ्यायचा, म्हणजे आपल्याकडे जास्त अंतर पडणार नाही त्याला. हे पहा. तर आपली ही पूर्ण एक बाजू झाली. आता आपण ही खालची बाजू करूया. आपण 2 तुकडे घेतलेले आहेत गेअर वायरचे.
तर आपण ह्या खालच्या याच्यामधून पण एक एक मोती टाकून सवरून घेणार आहोत. तर हे बघा, इथे राहिले आपल्याला हा खरबुजा मणी टाकायचा आणि एक छोटा 0 mm एक टाकायचा. प्रत्येकामधून आपल्याला असं वायर इकडून ओढून घ्यायचं. तर हे बघा, बेलपान हार आपला तयार झाला आहे. परंतु आपल्याला मागच्या साईडने आता खरबुजा मणी आणि प्लस छोटा 0 mm चा मोती टाकायचा आहे. तर आपण ते पहिलं टाकून घेऊ. आता आपला हा पूर्ण झालेला आहे आणि आता याला आपण लॉकचा मोती टाकणार आहोत. एका साईडने टाकला आहे मी असा लॉकचा मोती आणि आता हे एका बाजूने आपण एक लॉकचा मोती टाकून घेऊन ही जंप रिंग टाकणार आहोत. आणि त्याच्यानंतर जंप रिंग टाकल्यानंतर आपल्याला गोंडा टाकायचा आहे. तर हे बघा, आपण लॉकचे मोती टाकून घेऊयात. तर हा पूर्ण झालेला आहे. आता आपण याला जंप रिंग टाकलेले आहेत दोन्ही साईडने. हे लॉक केले, लॉक बीटने आपण लॉक करून घेतला आणि जंप रिंग टाकले. आता आपण याला गोंडा टाकून घेणार आहोत पाठीमागे दोन्ही साईडने. तर आपण गोंड्यासाठीचे जंप रिंग टाकलेले असतात. नोज राऊंडरच्या साहाय्याने आपण हे पॅक करून घ्यायचं. तर असं आपण दोन्ही बाजूनी जंप रिंगच्या साहाय्याने पॅक करून घेतलेला आहे. तर हा बघा आता बेलपान चोकर कसा झाला आहे. तर